पण आपलं नाव सांगू नका असं धाकल्या मालकीनबाई का म्हणाला हाच विचार करतोय मी. मरू दे होते, आपल्याला काय करायचंय? आंबे मातेला नवस केला होता, त्याचा उपवास केला, त्याचं फळ मिळालंय आंबे मातेकडून असं माना. हो काकू, काकू, अगं काकू, अगं सांभाळ. काकू इथे बस इथे. सांभाळ स्वतःला. काका, माझ्याकडे ना कांदा आहे, तुम्ही तो फोडून त्यांना उंगवा ना. हो हो. हुशार आहेस पोरी. काकू श्वास घ्या ना. काका, माझ्याकडे गुळाचा खडा आहे. अशा उन्हाच्या वेळीस गुळाचा खडा सोबत असायला हवा असं बुवा आजोबा म्हणतात. बुवा आजोबा? अहो वैद्य बुवा. हा हा. पोरी, तुला पण त्रास होईल. अगं तू सुद्धा इतक्या उन्हात का भटकतेस? अहो भटकत नाही काका, मी रोज त्यांना भाकऱ्या नेऊन देते ना. ते एकटे असतात म्हणून. आणि त्यानंतर उमाईने केलेले जिन्नस पोचवते. मोरावळा, लोणची, गोधड्या हे सगळं. किती गोड बोलते ना, गुणी बाळ आहे. पण काय ग, एवढ्या लहान वयात तुला सगळी कामं करायला सांगतात घरचे? नाही म्हणजे आई सावत्र वगैरे आहे की आई बाबा दोघही दुष्ट आहेत? नाही नाही, असं का बोलताय? माझे उमाईने आप्पा खूप चांगलेत. आप्पांना सगळे देव माणूस म्हणतात. उमाईच्या हाताला खूप चव आहे. तिच्यासारखी सुगरण कोणीच नाहीये. पण ना आमच्यावर कर्ज आहे, ते लवकरात लवकर फिटायला हवं ना, म्हणून आम्ही सगळे कामं करतो. अगं बाई, कौतुक आहे हो. एवढ्या लहान वयात इतकी समज. आवडलीस तू आम्हाला. तुझं नाव काय? माझं नाव सखू. सखू? अवघड आहात तिला सखू ह्याच नावानं ओळखतात. आवडलीस तू आम्हाला. आता तुझ्या आई अप्पांना लवकरच भेटायला हवं. अगं बाई, हो का? उमाई घरी आहे, पण आप्पा जरा बाहेर गेलेत, येतील थोड्या वेळात. हो का? मग आम्हीही थोड्या वेळाने येतो. बरं तुझं घर कुठे आहे? इथून सरळ गेलात ना की वडाचं झाड लागेल, तिकडे समोर आमचं राऊळ आहे. अगं बाई, आम्ही घर विचारलं, राऊळ नाही काही. अहो राऊळ आणि घर आम्हाला एकच आहे. तिकडे आमचा विठोरा आहे ना, मग त्याला एकटं टाकायचं, तो पण घरातलंच आहे ना. बर मी येते हा. विठुरायावर श्रद्धा दिसते पोरीची. आपलं वामनला किती शोभून दिसेल नाही? ऐका ना, हे स्थळ आपण पक्क करूया. हो, आज हे स्थळ पक्क करूनच घरी जाऊ.